नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. मकर संक्रांत अगदी 8-10 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की ओघानं गुळपोळी आलीच. परंतु ही गुळपोळी व्यवस्थित होण्यासाठी तिचं पुरण म्हणजे सारण अगदी परफेक्ट व्हायला हवं. गुळपोळीचं हे सारण जर का बिघडलं ना तर पोळी लाटताना पोळपाटाला चिकटते, तव्यावर चिकटते आणि सगळा गुळ तव्यावर बाहेर येतो. हे असं होऊ नये म्हणून गुळपोळीचं सारण सोप्यात सोप्या पद्धतीने आणि पटकन कसं तयार होईल तेच आज आपण पाहणार आहोत. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हे पुरण तयार केलं ना तर गुळपोळ्या अगदी सरसर सरसर लाटल्या जातील आणि पोळीच्या अगदी काठापर्यंत हे सारण पसरलं जाईल. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. मऊ लुसलुशीत सुवासिक गुळपोळीचं पुरण म्हणजेच गुळपोळीचं सारण. खुसखुशीत खुटखुटीत खमंग गोड सुवासिक गोल गरगरीत टम्म फुगलेल्या गुळ बाहेर न येणाऱ्या तव्याला न चिकटणाऱ्या गुळपोळ्या तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला गुळपोळीसाठी लागणारं मऊ लुसलुशीत गुळपोळीचं सारण म्हणजेच पुरण तयार करावं लागेल. ते सोप्यात सोप्या पद्धतीनं पटकन कसं करायचं ते प्रथम आता आपण पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला बारीक चिरलेला 400 ग्राम पिवळा गुळ घ्यायचा आहे. आपल्याला इथे चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही तर साधाच गुळ घ्यायचा आणि गुळ सॉफ्ट असलेला घ्यायचा आहे. अर्धी वाटी म्हणजे साधारण 125 ग्राम म्हणजे अर्धा पाव भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. 200 ग्राम गावरान पांढरे तीळ घ्यायचे. 2 टेबलस्पून म्हणजे अगदी पाव वाटीच्या सुद्धा निम्मी खसखस घ्यायची आहे आणि पाऊण ते 1 वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचंय आणि 2 टेबलस्पून वेलची सुंठ जायफळ पूड घ्यायची. यामध्ये सुंठ आणि जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचंय. आपलं गुळपोळीच्या पुरणाचं प्रमाण बघून झालं. आता प्रत्यक्ष आपण गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करायला घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गरम पॅन मध्ये तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे. तीळ भाजताना अतिशय लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक भाजायचे. तीळ आपल्याला खूप खरपूस असे भाजायचे नाहीयेत आणि करपू तर अजिबात द्यायचे नाहीयेत. जर तीळ जास्त प्रमाणात भाजले गेले किंवा करपले तर ते कडवट लागतात. हे पहा आपले तीळ भाजत आले, त्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण घेतलेली 2 टेबलस्पून खसखस घालायची आणि ती या तिळांबरोबर भाजून घ्यायची. खसखस खूप नाजूक असल्यानं ती लगेचच भाजली जाते. जर ती आपण वेगळी भाजून घेतली तर ती करपण्याची शक्यता असते आणि फक्त या तिळाच्या उष्णतेनं खसखस अगदी व्यवस्थित भाजली जाते. हे पहा आपली खसखस आणि पांढरी तीळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरवून बाजूला ठेवून देऊया. आपल्याला फक्त खसखस आणि पांढरे तीळच भाजून घ्यायचे होते. शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले. हे पहा आपल्या कुकरमध्ये बसेल इतपत आकाराचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो गुळ आहे ना तो घालायचा आहे. त्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप सुद्धा घालायचं आहे. आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचंय आणि हा डबा या कुकरमध्ये हळुवारपणे ठेवून द्यायचा आणि त्यावर झाकण ठेवायचंय. म्हणजे कुकरमध्ये जमा होणारी वाफ आपल्या गुळामध्ये पडणार नाही आणि गुळ पातळ होणार नाही. आता कुकरचं झाकण लावायचंय आणि या कुकरच्या आपण मोठ्या आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी इथे बारीक चिरलेल्या गुळाचा वापर केलाय. तुमच्याकडे जर ब्लॉक स्वरूपातील म्हणजेच ढेप स्वरूपातील गुळ असेल तर तो सुद्धा 3 शिट्ट्यांमध्ये पूर्णपणे वितळतो. पण मग फक्त 3 ऐवजी 4 शिट्ट्या करायच्या. आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रथम शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर खसखस आणि पांढरे तीळ यांचे मिश्रण बारीक करून घ्यायचंय आणि बारीक झालेले पांढरे तीळ, शेंगदाणे, खसखस यांचं मिश्रण एका ताट्यात काढून घ्यायचं आणि ते थंड करून घ्यायचंय. हे तीनही जिन्नस मिक्सरवर बारीक करताना आपल्याला मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाहीये तर थांबून थांबून फिरवायचंय म्हणजे त्यांना तेल सुटून ते चिकट नाही होणार. आणि हे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करताना चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, जेव्हा आपण खसखस, शेंगदाणे, पांढरे तीळ गरम करून ते थंड करून घेतो ना, थंड करून झाल्यानंतर ते 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवायचे म्हणजे ते थंड होतात आणि मग मिक्सरवर बारीक करताना त्यांना तेल सुटून ते चिकट होत नाही. आपले शेंगदाणे, पांढरे तीळ, खसखस बारीक करून झालेत. आता ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचंय आणि तेल गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचंय आणि मंद आचेवर हे पीठ आपल्याला खमंग असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचंय. म्हणजे आपण बेसन लाडूचं पीठ कसं सावकाशपणे मंद आचेवर भाजून घेतो ना, अगदी सेम टू सेम तसंच. जर तुम्हाला यामध्ये आणखीन तेलाची गरज भासली तर एखादा टेबलस्पून तेल तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. म्हणजे हे पहा आपले डाळीचं पीठ भाजून झाल्यावर अशा पद्धतीनं त्यानं तेल सोडायला हवं आणि ते पातळ व्हायला हवं. अशा पद्धतीने डाळीचं पीठ तेलामध्ये परतून घेतल्यानं काय होतं, आपली गुळपोळी सरसर लाटली जाते आणि गुळ अगदी पोळीच्या काठापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पसरला जातो, सरकला जातो. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण भाजून घेतलेलं हे डाळीचं पीठ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय. आणि आता आपण बारीक करून घेतलेले शेंगदाणा, पांढरे तीळ आणि खसखस यांची पावडर एकत्र करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेतलेलं हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचंय. वेलची, सुंठ, जायफळ पूड सुद्धा घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या सहाय्यानं एकजीव करून घ्यायचे.
असं हातानं व्यवस्थित मिक्स केल्यानं काय होतं, हे जिन्नस मिक्सरवर बारीक करताना त्यामध्ये जर चुकून एखादा जाड कण राहिला असेल तर तो सुद्धा आपल्या लक्षात येतो. हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत. मिक्स करून झाल्यानंतर हे जिन्नस आपल्याला ताटामध्ये अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे. हे पहा एवढं सगळं करेपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली आणि कुकर अगदी थंड झालाय. आता कुकरचं झाकण उघडूया. कुकरचं झाकण उघडल्यानंतर हे पहा आपण गुळावर जी प्लेट ठेवली होती ना त्यामध्ये कसं पाणी जमा झालंय. जर आपण बारीक चिरून घेतलेल्या गुळावर प्लेट ठेवली नसती तर हे सगळं पाणी त्या गुळामध्ये गेलं असतं आणि गुळ पातळ झालं असतं. पाहताय ना तुम्ही आपला गुळ अगदी कसा पातळ झालाय ते. आता आपण तो बाहेर काढून घेऊया. पारंपरिक पद्धतीप्रमाणे हा गुळ जर आपण कढईमध्ये वितळून घेतला असता, गरम करून घेतला असता ना तर तो कदाचित घट्ट झाला असता, करपला असता. परंतु तो अशा पद्धतीनं कुकरला लावल्यानं कसं एकसारखं लिक्विड तयार झालंय पहा, अगदी काकवीसारखं. आता हा वितळून घेतलेला गुळ आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपण पसरवून ठेवलेल्या या मिश्रणावर घालायचा आहे आणि तो चमच्याच्या साह्यानं लगेचच व्यवस्थित मिक्सही करून घ्यायचा आहे. हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत. आता हे मुरण्यासाठी जवळजवळ 1 तास बाजूला ठेवून द्यायचं. 1 तासानंतर हे पहा आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित आळलं गेले म्हणजे गोठलं गेलेलं आहे. आता ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आपण हे मिश्रण जसं मिक्स करत जाऊ ना तसं ते घट्ट होत जातं. हे पहा अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घट्ट झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं ते एकसारखं करून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 तासांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचंय. हे पहा 4-5 तासांनी हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून व्यवस्थित मळून घेतले आणि ते एका बोलमध्ये काढून घेतले. पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालंय ते आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये आणि रंग तर किती सुरेख आलाय पहा. आणि कुठेही तिळाचा, शेंगदाण्याचा, खसखसचा, गुळाचा अजिबात एक कोणही राहिलेला नाहीये. म्हणजे आपला थोडासा वेळ गेला परंतु आता आपल्याला आपल्या पोळ्या फाटतील, फुटतील, चिकटतील याची अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. आपलं पुरण जर इतकं परफेक्ट झालंय तर पोळ्या कशा होतील हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. हे पोळ्या करताना तुमच्या लक्षात येईलच. हे पहा आपण जे आता गुळपोळीचं पुरण तयार केलंय ना त्यापासून अशा प्रकारे गोल गरगरीत टम्म फुगलेल्या खुसखुशीत खमंग गुळपोळ्या तयार होतात. एकदा का वेळात वेळ काढून निगुतीनं हे अशा प्रकारे मऊ लुसलुशीत गोड सुवासिक गुळपोळीचं पुरण तुम्ही तयार करून ठेवलत ना तर गुळपोळीची अर्धी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा. या तयार केलेल्या गुळपोळीच्या पुरणापासून तुम्ही लगेचच देखील गुळपोळ्या तयार करू शकता किंवा तुम्हाला सध्या लगेच वेळ नसेल तर पुढील 15 दिवसांमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ होईल ना तेव्हा तुम्ही या गुळपोळीच्या पुरणापासून गुळपोळ्या तयार करू शकता. आपण हे गुळपोळीचं पुरण तयार करताना पाण्याच्या एकाही थेंबाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे हे गुळपोळीचं पुरण फ्रीज बाहेर देखील 15 दिवस आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही. हे गुळपोळीचं पुरण म्हणजे सारण तयार करताना गुळ कोणत्या प्रतीचा वापरलाय, तीळ, शेंगदाणे, खसखस हे आपण किती व कशा प्रकारे बारीक केले या सर्व गोष्टींवर ते परफेक्ट होतंय, पातळ होतंय किंवा घट्ट होतंय हे अवलंबून असतं. आणि समजा जर तुमचं पुरण पातळ झालं तर काय करायचं, त्यामध्ये शेंगदाणे आणि पांढरी तीळ यांची पावडर करून ती त्यामध्ये मिक्स करायची म्हणजे ते घट्ट होईल. आणि जर का प्रमाणापेक्षा थोडंसं घट्ट झालं तर 2-3 टेबलस्पून दूध त्यामध्ये ऍड करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं. किंवा हा तयार झालेला पुरणाचा गोळा कुकरमध्ये ठेवायचा, त्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरची शिट्टी काढून 5 मिनिटं दरदरून वाफून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं मऊ पडतं. चला तर मग तुम्ही सुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे अशाप्रमाणे गुळपोळीचं पुरण तयार करून ठेवा. मग आपण त्यापासून गुळपोळ्या कशा करायच्या ते पाहूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.